विद्यार्थी मित्रांनो, आपण गेल्या अनेक ऑनलाईन तासिकेपासून साहित्य विचार या अभ्यासपत्रिकेचा आपण विचार करत आहोत, अध्यापन करत आहोत। त्यातही अनेक दिवसापासून शब्दशक्ती विचार या प्रकाराचा विचार करत आहोत। मुलांनो, शब्दशक्ती विचार हे प्रकरण तसं मोठं आहे, महत्त्वाचं आहे आणि किचकट व गुंतागुंतीचं आहे। त्यामुळे आपण या प्रकरणाचा साकल्याने, सावकाशपणे विद्यार्थ्याला समजेल, विद्यार्थ्याला कळेल, विद्यार्थ्याच्या गळी उतरेल अशा पद्धतीने या प्रकरणाचा आपण विचार करत आहोत। या आपल्या ऑनलाईन गूगल क्लासरूम अध्यापनाला विद्यार्थी किती प्रमाणामध्ये आस्वाद घेत आहेत, फायदा घेत आहेत, हे मला तरी तसं जाणवत नाही। कारण मी व्हिडिओ तयार करून यूट्यूबला अपलोड करतो आणि नंतर गूगल क्लासरूमला जे काही व्हिडिओ आहे, जे काही मटेरियल आहे, टीचिंग मटेरियल, ते गूगल क्लासरूमला क्रिएट करतो आणि क्रिएट केल्यानंतर आपल्या गूगल क्लासरूमला जे काही विद्यार्थी जॉईन आहेत, जे काही मी सर्वच विद्यार्थी जॉईन आहेत, एक जर विद्यार्थी सोडला, फक्त एकच, सर्वच विद्यार्थी जॉईन आहेत। आणि हे जॉईन असलेल्या विद्यार्थ्यांना गूगल क्लासरूमला मी कोणता घटक टाकलेला आहे, कोणतं मटेरियल टाकलेलं आहे, अध्यापनाची कोणती सामुग्री टाकलेली आहे, याचा मेसेज मी व्हॉट्सअपच्या BA थ्रेडेडच्या व्हॉट्सअप ग्रुपवर सुद्धा देतो। पण किती विद्यार्थी गूगल क्लासरूमला भेट देतात आणि किती देत नाहीत याची माझ्याकडे अपडेट नोंद असते। कारण गूगल क्लासरूमला भेट दिल्यानंतर जो काही घटक आहे, कोणत्या घटकाला किती विद्यार्थ्यांनी भेट दिलेली आहे, ऐकलेलं आहे, श्रवण केलेलं आहे, हे यूट्यूबला लगेच कळत असतं। मुलांनो, असं समजू नका की सरांना काहीच कळत नाही, लगेच समजत असतं। मला वाटतं आपल्या परभणीमध्ये एक दोन जर महाविद्यालय सोडली, दोनच म्हणतो फक्त, एक दोन जर महाविद्यालय सोडली तर इतर कोणत्याही महाविद्यालयामध्ये ऑनलाईन क्लास सुरू नाहीत। परंतु मी गेल्या 3 महिन्यापासून अविरतपणे सातत्यपूर्ण कंटिन्यू मी आपल्या ऑनलाईन तासिका घेत आहे। गूगल क्लासरूमला जवळपास 23 विद्यार्थी जॉईन आहेत आणि मी जे दररोज आठवड्यातून 4 व्हिडिओचं मटेरियल गूगल क्लासरूमला मी क्रिएट करतो, टाकतो। कधी एक विद्यार्थी जे काही मटेरियल टाकलेलं आहे, जे काही टीचिंग मटेरियल टाकलेलं आहे,
ते मटेरियल पाहतात. एक विद्यार्थी, कधी 2 विद्यार्थी, बस यापैकी एक सुद्धा विद्यार्थी या गुगल क्लासरूमला भेट देत नाही. जवळपास 22-23 विद्यार्थी गुगल क्लासरूम, 23 विद्यार्थी गुगल क्लासरूमला आहेत. या 23 पैकी कोणकोणत्या दिवशी तर एक सुद्धा विद्यार्थी भेट देत नाही. ही अतिशय चिंताजनक आणि खेदाची बाब आहे. हे अशा प्रकारचं चित्रण हे फार काही सूचित करणारं नाही. तुम्ही थर्ड इयरचे विद्यार्थी आहात, तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगण्याची आवश्यकता नाही. जबाबदार आहात, जाणकार आहात, मॅच्युअर आहात, सामंजस्य आहात, म्हणून मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतोय, ही चांगली गोष्ट नाही. तुम्हाला गुगल क्लासरूमच्या माध्यमातून तुम्हाला ज्ञान ग्रहण करता येत नसेल, शक्य नसेल, तशा पद्धतीने आपल्या BA थर्ड इयरच्या व्हॉट्सअप ग्रुपवर किंवा माझ्या पर्सनल ग्रुपवर मेसेज टाकावा, सर आम्ही प्रत्यक्ष महाविद्यालयात येऊन तासिका करणार आहोत, कारण गुगल क्लासरूमच्या माध्यमातून आम्हाला काही समजत नाही किंवा तुम्ही शिकवलेलं आम्हाला समजत नाही, असंही सांगितलं तर काही हरकत नाही. त्या विद्यार्थ्याचं मी कौतुकच करेल, स्वागतच करेल या विद्यार्थ्यांचं. पण मी गेल्या 3 महिन्यापासून, हा 4था महिना सुरू आहे, माझ्या विद्यार्थ्यासाठी ह्या जवळपास तुम्ही यूट्यूबला जर भेट दिलात तर काही 2-4 दिवसामध्ये आपले 100 व्हिडिओ यूट्यूबला असतील. जवळपास 93 का 94 व्हिडिओज यूट्यूबला आहेत. कल्पना करा तुम्ही फक्त. जवळपास 94 का 95 व्हिडिओ आज यूट्यूबला अपडेट आहेत, अपलोड केलेले. आणि अशा प्रकारचं भयानक आणि वास्तव चित्रण हे मला पुन्हा पुन्हा जाणवत आहे. तुम्ही बाकीच्या इतर इंग्लिश मिडियम स्कूलची परिस्थिती पहा. लोक पैसे भरून दररोज गुगल क्लासरूमच्या माध्यमातून टीचिंग घेत आहेत. काही विद्यार्थी पैसे भरून ऑनलाईन ट्युशन करत आहेत. माझ्या प्रिय विद्यार्थ्यांनो, तुम्हाला कुठल्याही प्रकारची फी आकारली जात नाही. मोफत ऑनलाईन टीचिंग तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. अतिशय साध्या पद्धतीने, सुलभ पद्धतीने तुमच्यापर्यंत हा ज्ञानाचा यज्ञ तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम आपलं महाविद्यालय करत आहे. तुम्हाला त्याची किंमत वाटत नाही, कारण एखादी गोष्ट मोफत, सहज, फुकट जर मिळाली तर त्या वस्तूची किंवा त्या ज्ञानाची आपल्याला महत्त्व वाटत नाही. असेच यातून सिद्ध होत आहे. तरी पुन्हा एकदा तुम्हाला विनंती आहे, कृपया असं करू नका. कोण अशा प्रकारच्या गोष्टी कोणी कराव्यात? BA फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांनी कराव्यात, सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांनी कराव्यात. तुम्ही थर्ड इयरचे विद्यार्थी आहात, महाविद्यालयातल्या वर्गाचे शेवटचे विद्यार्थी, डिग्रीच्या शेवटच्या वर्गाचे विद्यार्थी आहात. तुम्ही या ऑनलाईन टीचिंग उपक्रमामध्ये, ॲक्टिव्हिटीमध्ये हिरिहिरीने तुम्ही सहभाग घेतला पाहिजे. आणि ही ऑनलाईन टीचिंगची जी काही मोमेंट आहे, चळवळ आहे, ती अधिकाधिक प्रमाणामध्ये कशी रूढ होईल यासाठी तुम्ही सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. अगोदर आधी केले मग सांगितले अशा पद्धतीनं तुम्ही विचार करणं गरजेचं आहे. कारण BA फर्स्ट इयरच्या ऑनलाईन तासिका 1 नोव्हेंबरपासून सुरू होत आहेत. फर्स्ट इयर आणि थर्ड इयर, सेकंड इयर आणि थर्ड इयरच्या ऑनलाईन तासिका मागे 2-3 महिन्यापासून सुरू झालेल्या आहेत. कदाचित सेकंड इयर आणि थर्ड इयरच्या परीक्षा
नोव्हेंबर डिसेंबर मध्ये होतील आणि फर्स्ट इयरच्या तुमच्या नंतर होतील, तेव्हा मात्र तुमची तारांबळ उडण्याची दाट शक्यता आहे असं मला वाटतं. ठीक आहे, असो, आपण आपल्या विषयाकडे वळूयात. मुलांनो, आपण शब्दशक्ती विचार या प्रकरणाला आपण मागे सुरुवात केलेली आहे आणि या शब्दशक्ती विचारामध्ये अभिधा लक्षणा या 2 शब्दशक्त्या शिकून झालेल्या आहेत. तर तुम्ही किती ऐकलेला आहात, किती ग्रहण केलेला आहात, किती श्रवण केलेला आणि तो भाग तुम्हाला किती समजलेला आहे हे परीक्षा दिल्यानंतरच कळेल. कारण अभिधा आणि लक्षणा शब्दशक्तीचा आपण विचार मागच्या तासाला केलेला आहे आणि मागच्या तासाला आपण व्यंजना शब्दशक्तीला आपण सुरुवात केलेली आहे. व्यंजनेचे प्रामुख्याने 2 प्रकार पडतात, शाब्दिक व्यंजना आणि अर्थी व्यंजना. शाब्दिक व्यंजनाचे पुन्हा दोन उपप्रकार पडतात, अभिधामूलक व्यंजना आणि लक्षणामूलक व्यंजना. याही शाब्दिक व्यंजनाचा या प्रकारासह आपण विचार केलेला आहे. त्यानंतर व्यंजना शब्दशक्तीमधला दुसरा प्रकार आहे अर्थी व्यंजना. हे अर्थी व्यंजना आपण पाहिलेलं आहे आणि या अर्थी व्यंजनेचे 3 प्रकार पडतात. त्यामधला पहिला प्रकार आहे वस्तुध्वनी, दुसरा आहे अलंकार ध्वनी आणि तिसरा आहे रसध्वनी. मुलांनो, ही अभ्यासपत्रिका तुम्ही जर अभ्यास केलात, बारकाव्याने सूक्ष्मपणे खोल आणि सखोलपणे या अभ्यासपत्रिका जर लिहून जर अभ्यास केलात, समजून घेऊन जर लिहून जर अभ्यास केलात, तर या अभ्यासपत्रिकेमध्ये पैकीच्या पैकी मार्क पडतात मुलांनो. सध्या तरी ही अभ्यासपत्रिका 40 गुणाची, 40 पैकी 40 पडतात. दरवर्षीचा माझा अनुभव आहे, जे विद्यार्थी नियमितपणे महाविद्यालयात येतात, अभ्यास खूप चांगला करतात आणि अशा विद्यार्थ्यांना बऱ्याच वर्षी 38-39 मार्क्स पडलेले आहेत मुलांनो. त्या विद्यार्थ्यांचा कोणाला रेकॉर्ड जर मोडायचा असेल, विद्यापीठामध्ये प्रथम यायचं असेल, पहिला यायचं असेल, गुणवत्ता यादीमध्ये यायचं असेल, तर अतिशय सखोलपणे अभ्यास करणं गरजेचं आहे. त्याशिवाय मार्क्स मिळणार आहेत मुलांनो. पडले मार्क्स 40 पैकी 40 पडतात, नाही पडले तर नापाससुद्धा होऊ शकतात, होतातच विद्यार्थी. म्हणून या अभ्यासपत्रिका अभ्यास खूप बारकाईने करणं गरजेचं आहे, तेव्हाच मार्क्स पडतात. यामध्ये गप्पा टप्पाला अजिबात थारा नसतो. म्हणून अशा पद्धतीने आपण या प्रकरणाचा अतिशय सखोलपणे विचार करत आहोत. आता या अर्थी व्यंजनाचे आपण 3 प्रकार सांगितलेले आहेत, वस्तुध्वनी, अलंकार ध्वनी आणि रसध्वनी. तर वस्तुध्वनी म्हणजे काय, आपण या उपप्रकाराचा आपण विचार करणार आहोत. काव्यातील व्यंग्यार्थ हा विशिष्ट वस्तूचा किंवा कल्पनेचा आविष्कार करत असतो. काव्यातील व्यंग्यार्थ, कारण व्यंजना शब्दशक्तीला व्यंग्यार्थ, ध्वन्यार्थ आणि सूचितार्थ किंवा सूचना करणारी शब्दशक्ती किंवा सूचना शब्दशक्ती अशा वेगवेगळ्या नावाने ही शब्दशक्ती ओळखली जाते. तर वस्तुध्वनी म्हणजे काय, काव्यातील व्यंग्यार्थ हा विशिष्ट वस्तूचा किंवा कल्पनेचा आविष्कार करत असतो. बरोबर आहे. काव्यातील व्यंग्यार्थ हा विशिष्ट वस्तूचा किंवा कल्पनेचा आविष्कार करत असतो, ज्यातून अर्थाची प्रचिती येते, त्यास वस्तुध्वनी असे म्हणतात. एखाद्या वाक्यातील किंवा एखाद्या काव्यातील व्यंग्यार्थ म्हणजे व्यंजना शब्दशक्ती हा विशिष्ट वस्तू किंवा एखादी वस्तू आहे, एखादी कल्पना आहे, एखादा विचार आहे, एखादा अलंकार आहे. पहा, काव्यामध्ये, वाङ्मयामध्ये, साहित्यामध्ये एखाद्या वस्तूचा, कल्पनेचा किंवा विचाराचा निर्देश किंवा प्रतीक, प्रतिमा, अलंकार आदी बाबीचा किंवा आदी घटनेचा निर्देश किंवा आविष्कार झालेला असतो, ज्यातून अर्थाची प्रचिती येते, त्यास वस्तुध्वनी असे म्हणतात. आता उदाहरण, सूर्य अस्तास गेला, हे उदाहरण वस्तुध्वनी या व्यंजना शब्दशक्तीचा आहे. सूर्य अस्तास गेला
या उदाहरणामध्ये सूर्य मावळला, अशाच पद्धतीचा अर्थ यातून व्यक्त सूर्य अस्तास गेला म्हणजे सूर्य मावळला. कारण सूर्य अस्तास गेला या वाक्याचा जर शब्दशः अर्थ जर पाहिला तर सूर्य मावळला, अंधार पडला असाच अर्थ यातून प्रतीत होतो, आविष्कृत होतो. परंतु हे उदाहरण वस्तुध्वनी व्यंजनेचे आहे. कारण सूर्य अस्तास गेला हे उदाहरण ऐकल्यानंतर या वाक्याचा आवाज, या वाक्याचा ध्वनी आपल्या कानावर पडल्यानंतर एखाद्याला वाटतं सूर्य अस्तास सूर्य मावळला. परंतु या उदाहरणातून, या वाक्यातून, या विधानातून सूर्य ही जी काही घटना आहे ही भौगोलिक, सूर्य अस्तास गेला हे भौगोलिक सत्य आहे. कारण 12 तास झाले की दिवस मावळतोच आणि अंधार सुरू होतो. कारण या वाक्यातून अनेक अर्थ ध्वनित होतात. मागेही सांगितलेलं मी, सूर्य अस्तास गेला, एखाद्या पुजाऱ्याला वाटेल, एखाद्या आस्तिक माणसाला वाटेल भजन करण्याची वेळ झालेली आहे. एखाद्या गृहिणीला वाटेल स्वयंपाक करण्याची वेळ झालेली आहे. एखाद्या गवळ्याला वाटेल आता दूध काढण्याची वेळ झालेली आहे. आणि एखाद्या चोराला वाटेल आता चोरी करण्याची वेळ झालेली आहे. एखाद्या अभिसारिकेला वाटेल की आपल्या अभिसारणाची वेळ झालेली आहे. अशा प्रकारचे वेगवेगळे अर्थ या वाक्यातून ध्वनित होतात, प्रतीत होतात, आविष्कृत होतात. कारण घटना जरी एक असली, या घटनेचा आवाज, या घटनेचा ध्वनी, हे वाक्य, हे विधान, एखादा व्यक्ती बोलतो कसं, बोलल्यानंतर तो समोरच्या व्यक्तीच्या कानावर जाऊन कशा पद्धतीने तो प्रतिध्वनित होतो, कशा पद्धतीचा तो आवाज त्याच्या कानी पडतो आणि त्यातून त्याला काय बोध होतो. कारण अशा वाक्यातून, अशा शब्दशक्तीतून व्यक्तिपरत्वे, व्यक्तिभिन्नत्वे या वाक्यातले, या शब्दातले अर्थ व्यक्त होतात. म्हणूनच काव्यातील व्यंग्यार्थ हा विशेष वस्तूचा किंवा कल्पनेचा आविष्कार करत असतो, ज्यातून अर्थाची प्रचिती येते, त्यास वस्तुध्वनी असे म्हणतात. उदाहरणार्थ सूर्य अस्तास गेला. अशा पद्धतीने अर्थव्यंजनेचा पहिला उपप्रकार म्हणजे वस्तुध्वनी आहे, त्याचा आपण या ठिकाणी विचार केलेला आहे. अर्थव्यंजनेचा दुसरा प्रकार आहे अलंकार ध्वनी. कारण या नावामध्येच, या शब्दशक्तीमध्येच त्या शब्दशक्तीचा अर्थाचा समावेश झालेला आहे, दिसून येतो. तर अलंकार ध्वनी म्हणजे काय? व्यंग जेव्हा अलंकार रूपाने व्यक्त होत असेल, व्यंग म्हणजे व्यंजना शब्दशक्ती, व्यंग जेव्हा अलंकार रूपाने व्यक्त होत असेल, व्यंजना शब्दशक्ती जेव्हा अलंकार रूपाने व्यक्त होत असेल, शरीराप्रमाणे अलंकार काव्य शरीराचे सौंदर्य वाढवितात. आपण मागे पहिल्या प्रकारामध्ये साहित्याचे स्वरूप आणि विशेष या प्रकारामध्ये आपण साहित्याला शरीराची आपण उपमा दिलेली आहे. शब्द हे शरीर आहेत आणि त्या शब्दातला अर्थ हा आत्मा आहे. शरीर व आत्मा शब्द आणि अर्थ
या दोन बाबींना आपण शरीराची आपण उपमा दिलेली आहे. शब्द हे शरीर आहेत, अर्थ हे आत्मा आहे. शरीर आणि आत्मा या शरीराप्रमाणे अलंकार काव्याचे सौंदर्य वाढवितात. अलंकार, उपमा, उत्प्रेक्षा, म्हणी, सुविचार, अभंग हे अशा पद्धतीचे या बाबी साहित्यामध्ये वाङ्मयामध्ये जर आल्या तर निश्चितपणे वाङ्मयाचं साहित्याचं सौंदर्य या बाबी वाढवण्यास मदत करतात. म्हणून व्यंग जेव्हा अलंकार रूपाने व्यक्त होत असेल, शरीराप्रमाणे अलंकार काव्याचे सौंदर्य वाढवितात. ज्या ठिकाणी व्यंगार्थ हा वाच्य होऊ शकतो, व्यंगार्थ हा वाच्य होऊ शकतो, त्यास अलंकार ध्वनी असे म्हणतात. कारण व्यंजना शब्दशक्ती ही अभिधा शब्दशक्तीचा समन्वय निर्माण करते. अभिधा शब्दशक्तीचा सहसंबंध, अभिधा शब्दशक्तीच्या सहसंबंधातूनच व्यंजना शब्दशक्ती अर्थ ध्वनित करत असते. म्हणून व्यंग जेव्हा अलंकार रूपाने व्यक्त होत असेल, शरीराप्रमाणे अलंकार काव्याचे सौंदर्य वाढवितात. ज्या ठिकाणी व्यंगार्थ हा वाच्य होऊ शकतो, त्यास अलंकार ध्वनी असे म्हणतात. तर उदाहरण आहे, राहूकडून त्रास होण्याची भीती नाही. राहूकडून त्रास होण्याची भीती नाही. आता हे जे वाक्य आहे, हे जे उदाहरण आहे, हे अलंकारिक स्वरूपाचं उदाहरण आहे. अलंकारिक स्वरूपाचं हे वाक्य आहे. तर राहूकडून त्रास होण्याची भीती नाही. आपल्या समाजामध्ये राहूचा अर्थ हा वेगवेगळा आहे. राहू एखाद्या व्यक्तीचं सुद्धा नाव आहे. राहू म्हणजे राहू, केतू, दोन नावं आपल्याला सर्वांनाच परिचित आहेत, ज्ञात आहेत. राहूकडून त्रास होण्याची भीती नाही. राहू केतू हे त्रासदायक व्यक्ती आहेत. राहू केतू या नामामध्ये चांगले गुण काही समावेश झालेला नाही. चांगल्या गुणांचा काही समावेश झालेला नाही. राहूकडून त्रास होण्याची भीती नाही. आता नेमका राहू कोण आहे, त्याच्याकडून काय त्रास होणार नाही, हे नेमकपणाने या वाक्यातून अर्थ व्यक्त होत नाही. तर राहूकडून त्रास होण्याची भीती नाही. तर राहू ही संकल्पना, राहू या शब्दाचा अर्थ किती लोकांना माहीत आहे, त्यावर या वाक्यातला अर्थ प्रतीत होऊ शकतो, प्रतीत होतो. तर मला राहू या शब्दाचा अर्थ मला असा भावलेला आहे, दुसऱ्याला दुसराच भावेल, तिसऱ्याला तिसराच भावेल, चौथ्याला चौथाच भावेल. म्हणजे व्यक्तिपरत्वे या अलंकार ध्वनिक उदाहरणामधला अर्थ व्यक्त होत जातो. म्हणून नेमका अर्थ या वाक्यातून, या उदाहरणातून सांगता येत नाही, स्पष्ट होत नाही, अधोरेखित होत नाही, सूचित होत नाही. तर राहूकडून त्रास होण्याची भीती नाही. तर राहू नेमका कोण आहे? नेमका राहू कोण आहे? राहूची काय ख्याती आहे, काय शौर्य आहे, काय पराक्रम आहे, काय धाडस आहे त्यामध्ये, हे कोणालाही कल्पना नाही. परंतु इतकं मात्र आहे, राहू हा त्रासदायक व्यक्ती आहे, त्रासदायक माणूस आहे, त्रासदायक घटना आहे. राहूकडून त्रास होण्याची भीती नाही. मुळामध्ये राहू हा त्रासदायक व्यक्ती आहे, परंतु लोकांना वाटतं की हा याच्याकडून आपला काही त्रास होणार नाही. काहीला त्रास होणार नाही, काहीला त्रास होईल. काही नाव सांगताच घाबरतात. असे काही बरेच माणसं आहेत आपल्या समाजामध्ये. त्या व्यक्तींचं नाव घेतलं किंवा नाव सांगितलं की लोक असं लट 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 घाबरतात, असं घाबरतात, भय निर्माण होतं. म्हणून अशा प्रकारचे काही लोकांना नाव ठेवले, जे लोक, आता एखाद्या व्यक्तीचं नाव प्रकाश आहे, नाव प्रकाश आहे,
पण त्या व्यक्तीमध्ये गुण इतके वाईट दडलेले आहेत, दुष्ट गुण दडलेले आहेत, खराब गुण समावेश झालेला आहे खराब गुणांचा, की लोक राहू केतू म्हणतात. राहू केतू म्हटलं, त्याचं नाव जरी किती समजा एखादा प्रकाश जरी असेल किंवा गुणवंत जरी असेल किंवा यशवंत कीर्तिवंत जरी नाव जरी असेल, तरीही लोक त्या नावाला लोक भुलत नाहीत नसतात. कारण त्याची कीर्ती काय म्हणून झालेली आहे? राहू म्हणून झालेली आहे, केतू म्हणून झालेली आहे. म्हणून राहूकडून त्रास होण्याची भीती नाही. अशा प्रकारची अलंकारिक भाषा, अलंकारिक रचना साहित्यामध्ये आपल्याला पदोपदी पाहायला मिळते. आपण तिसऱ्या अर्थव्यंजनाच्या प्रकाराचा विचार करणार आहोत. त्या प्रकारचा रस ध्वनी. कारण आपण साहित्यामध्ये जे काही वाद आहेत, जे काही मतभेद आहेत, जे काही मतभिन्नता आहे, ती फक्त रसांच्याच बाबतीमध्ये आहे. आपण शाळा महाविद्यालयामध्ये जातो, रसासाठी जातो. जर रस मिळत नसेल, प्राप्त होत नाही, रस म्हणजे आनंद, आपल्याला आनंद मिळत जर नसेल, आपण शाळेत जात नाही. जेवण आहे, जेवण केल्यामुळे सुद्धा रस निर्माण झाला पाहिजे ना. जेवणाचा रस, अभ्यासामध्ये रस असला पाहिजे, बोलण्यात रस असला पाहिजे, चालण्यात रस असला पाहिजे, ऑनलाईन क्लास करण्यामध्ये रस असला पाहिजे, ऑनलाईन टीचिंग करण्यामध्ये सुद्धा प्राध्यापकाला रस आणि अभिरुची, आवडसुद्धा असली पाहिजे. त्याला आनंद मिळाला पाहिजे, सुख मिळालं पाहिजे, ब्रह्मास्वाद सहोदर वाटला पाहिजे, तरच या गोष्टी घडतात, अन्यथा घडत नाहीत. किती शिक्षकाला आनंद मिळत असेल तुम्हाला याचा अंदाज येऊ शकतो मुलांना. तर रसध्वनी म्हणजे काय? ज्यात वाचार्थाने प्रत्यय येत नसून, म्हणजे वाचार्थ म्हणजे ऐकल्या एखादा शब्द किंवा वाक्य ऐकल्यानंतर लगेच रसध्वनीचा पुनःप्रत्यय जर मिळत नसेल, ज्यात वाचार्थाने प्रत्यय येत नसून अनुभव अलौकिकत्वाने सिद्ध होतो. रसध्वनी हा ऐकून मिळत नसतो मुलांनो. रस हा ऐकून मिळत नसतो, रस हा ऐकून तयार होत नसतो. रसाचा आनंद हा कानावर पडल्यामुळे तयार होत नसतो, तर एखाद्या गोष्टीचा आपल्याला अनुभव घ्यावा लागतो. अनुभव हा अलौकिकत्वाने सिद्ध होतो, अनुभव घ्यावा लागतो. अनुभवावरूनच आपण सांगतो ही गोष्ट चांगली आहे, हे जेवण रुचकर आहे, स्वादिष्ट आहे, हे कडू आहे, हे आंबट आहे. एखादी कादंबरी वाचली, ही कादंबरी चांगली आहे, ही कादंबरी खराब आहे, हे वाचल्यानंतर आपण सांगू शकतो. एखादा डॉक्टर आहे, एखादा प्राध्यापक, एखादा महाविद्यालय, हे अनुभवातून आपण सांगू शकतो हे महाविद्यालय चांगलं आहे, हा प्राध्यापक चांगला आहे, हे विषय चांगला आहे. ऐकल्यानंतर एखादा व्यक्ती सांगितला की बाबा हा एक प्राध्यापक चांगला आहे, कारण ऐकून आपण त्यातून आपल्याला बोध होणार नाही. कारण त्याचा प्रत्यय एखाद्या व्यक्तीने सांगितलं म्हणून आपण त्याच्याशी एकरूप होणार नाही. आपण कधी एकरूप होऊ, कधी तद्रूप होऊ, जेव्हा आपण त्या घटनेचा प्रत्यक्ष जर अनुभव जर घेतला असेल. अनुभव घेऊन मग आपण सांगू शकतो. अनुभव घेतल्यानंतर मात्र सिद्ध होतं की हा व्यक्ती चांगला आहे, यातून आनंद मिळतो, यातून रस मिळतो. म्हणून ज्यात वाचार्थाने प्रत्यय येत नसून अनुभव अलौकिकत्वाने सिद्ध होतो, सहृदय रसिकाच्या विदग्ध बुद्धीलाच, सहृदय रसिकांच्या विदग्ध बुद्धीलाच त्याची प्रचिती येते, अशा व्यक्तीस रसध्वनी असे म्हणतात. रस हा सर्वांनाच कळत नाही. रसध्वनीचे अवलोकन सर्वांनाच समजत नाही. जे सहृदय त्यांना संवेदना आहे, जाणीव आहे, जे जाणकार आहेत, जाणकार रसिक आहेत,
सहृदय रसिकांच्या विदग्ध बुद्धीलाच त्याची प्रचिती येते. कारण रसिक वृत्ती सुद्धा असणं गरजेचं आहे ना. त्यातले बारकावे, त्यातली सूक्ष्म बाबी त्याला माहीत असणं गरजेचं आहे. आणि ते बुद्धीला जर पटलं तर माणूस खळखळून हसतो मुलांनो, खळखळून हसतो. असा एखादा झरा खळखळ वाहतो, एखादा काच फुटल्यानंतर खळमय आवाज येतो, तशा प्रकारचा अनुभव त्या व्यक्तीला येतो आणि लोक असं भरभरून हसतात. हास्यांचे फवारे, आनंदाचे आनंदाचा कल्लोळ, अशा पद्धतीचं वातावरण निर्माण होतं. अशा रसध्वनी असं आपला म्हणता येईल. उदाहरणामध्ये पार्वती कमळाच्या पाकळ्या मोजू लागली. पार्वती कमळाच्या पाकळ्या मोजू लागली. हे उदाहरण रसध्वनीचं म्हणून घेतलेलं आहे मुलांना आपण. पार्वती कमळाच्या पाकळ्या मोजू लागली. तर पार्वती कशी आहे? साधारण आहे, सुंदर आहे, देखणी आहे. कशा पद्धतीची पार्वती आहे? पार्वतीचं रूप कसं आहे, सौंदर्य कसं आहे आणि लालित्य कसं आहे? शरीराची ठेवण, शरीराची बांधणी, शरीराचा आकार आणि उकार हे कसं आहे, त्यावरच त्या पार्वतीकडे पाहून आपल्या मनामध्ये रस निर्माण होतो, आनंद निर्माण होतो. पार्वती कमळाच्या पाकळ्या मोजू लागली. तर पहा, पार्वती सुंदर आहे आणि कमळ सुद्धा आपण पाहिलेलं आहे. सर्वांनाच कमळ प्रसन्नता, आनंद, सौंदर्य, सुगंध, आकर्षण अशा प्रकारचं फूल म्हणजे कमळ आहे. पार्वती कमळाच्या पाकळ्या मोजू लागली. एखादी सुंदर स्त्री आणि सुंदर फुलाच्या जवळ गेली, दुधामध्ये साखर मिसळल्यानंतर जो दुग्ध शर्करा तयार होतो, तशा प्रकारचं वातावरण आहे मुलांनो. एखादं फूल झेंडूचं असेल, गुलाबाचं असेल, कमळाचं असेल, फूल पाहिल्यानंतर फुलामधली सौंदर्य, फुलाची निर्मिती, फुलाची रचना, संरचना, हे अशा पद्धतीच्या सर्व गोष्टी पाहून आपल्यामध्ये एक आनंद, रस निर्माण होतो. तो फूल, त्या फुलातला गंध पुन्हा पुन्हा घ्यावासा वाटतो, पाहावासा वाटतो, नाकाला लावावंसं वाटतं. अशा प्रकारचं चैतन्यमय वातावरण ते एखाद्या फुलामधून किंवा एखाद्या स्त्रीला किंवा एखाद्या पुरुषाकडे पाहून आपल्या मनात निर्माण होतो मुलांनो. म्हणून एखादी सुंदर वस्तू किंवा एखादी सुंदर व्यक्ती पाहिल्यानंतर आपल्या मनाला, आपल्या मनाच्या चित्तवृत्तीला जर आवडली तर आपल्यामध्ये सुख, आपल्यामध्ये आनंद निर्माण होतो. म्हणजेच काय होतो? रसध्वनी तयार होत असतो मुलांनो. पार्वती कमळाच्या पाकळ्या मोजू लागली. हे वाक्य कानावर पडल्यानंतर आपल्या वाक्य कानावर पडल्यानंतर आपल्या मनात आनंद निर्माण होतोच. पण त्याहीपेक्षा प्रत्यक्ष पार्वतीला आणि कमळाला पाहिल्यानंतर आणि कमळाच्या पाकळ्या प्रत्यक्ष पाहिल्यानंतर, अनुभव घेतल्यानंतर आपल्या मनामध्ये, आपल्या हृदयामध्ये रसध्वनीचा आनंद सर्वोत्कृष्ट निर्माण होतो मुलांनो. साहित्यातलं सर्वश्रेष्ठ लक्षण कोणतं असेल तर रस आहे. साहित्यात सर्वश्रेष्ठ वैशिष्ट्य कोणतं असेल तर रस आहे. आपण प्रत्येक गोष्ट रसासाठीच करत असतो, म्हणजेच आनंदासाठी करत असतो. जर आपल्याला आनंद मिळत नसेल, रस आपल्या हृदयाला जर स्पर्श करत नसेल, तर आपली आवड निर्माण होणार नाही. म्हणून अशा प्रकारच्या शब्दशक्तीला रसध्वनी शब्दशक्ती असे म्हणतात. अशा प्रकारे आपण या प्रकरणाचे आपण समर्पण ओळखत आहोत मुलांनो. गेल्या अनेक ऑनलाईन तासिकेपासून आपण शब्दशक्ती या प्रकरणाचा विचार करत आहोत आणि आज आपण या प्रकरणाचा समारोप करत आहोत. अशा प्रकारे अभिधा, लक्षणा, व्यंजना, शब्दशक्तीचा विचार या प्रकरणात शब्द आणि अर्थ या अनुरोधाने करण्यात आलेला आहे आणि अशा पद्धतीने या शब्दशक्तीचा आपण सांगोपाकपणे विचार केलेला आहे. नमस्कार, धन्यवाद.